कसं असते धमाल आनंद करायचा आहे की नाही. पण हे आनंद घेताना काही काळजी घेण्याची गरज असते. आनंद जरूर घ्या. आणि आनंद कशात आहे तर धिंगामस्ती करण्यात आनंद नाही. ते तर तुम्ही रोजच करतात. आपसात बोलण्यात आनंद नाही. आणि थांबवल्या जाते आणि जमिनीत मुरवल्या जाते. म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला भविष्यात जर आपल्याकडं पाणी नसेल तर खूप मोठं आहे. तर सालाईबंदमध्ये हे जे सालाईबंद आहे, सालाईबंदमध्ये जवळपास 10 कोटी लिटर पाणी दरवर्षी अडवल्या जाते आणि जिरवले जाते. थोडंसं मागं जर बघितलं तर त्याला पर्जन्यमापक म्हणतात. म्हणजे रोज सकाळी 8 वाजता पावसाळ्याच्या दिवसात सकाळी 8 वाजता 24 तासात किती पाऊस झाला याची आम्ही नोंद घेतो. यावर्षी या ठिकाणी 1015 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. म्हणजे आणि या पर्यावरणात सर्वांचं महत्त्व आहे. एकट्या दुःखाचं नाही. आजकाल माणसांना असं वाटते की मीच इथलचा सुपरमॅन आहे, सुपर पॉवर आहे, आणि ते चुकीचं आहे. तर आपण सर्वांना सोबत घेऊन जगा आणि जगू द्या हा एक भाव ठेवला पाहिजे. सालईचं झाड म्हणतात त्याला सालईबन. त्याच्या नावावरून याचं नाव पडलेलं आहे सालईबन. सालईला संस्कृतमध्ये नाव आहे गुगुळ, गुगुळम. आपण राळ आणि गुगुळ वापरतो होम हवनसाठी. बऱ्याचशा घरात नवरात्री वगैरे होतात ना, आपण राळ गुगुळ, तो सुगंध चांगला येते, वातावरण शुद्ध होते. तर याचं जे डिंक आहे, याचा डिंक मेडिसिनल व्हॅल्यू आहे. त्याच्यापासून अनेक औषधी बनतात. बघायला भेटतील, ऐकायला भेटतील, अनुभवायला भेटतील. हे शांतीस्थळ आहे आणि गांधीजी हे शांतीचे प्रतीक आहे. ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात खूप मोठी भूमिका बजावलेली होती. आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. आणि त्यांचं हे पिक्चर या ठिकाणी तुम्हाला इथं दिसून राहिलेलं आहे. तिथून निघून आपण जे कलेचा प्रकार आहे तो ॲनामॉर्फिक आहे. ॲनामॉर्फिक स्कल्पचर त्याला म्हणतात. आणि इल्युजन म्हणजे आभास आहे. म्हणजे हे आभासी चित्र आहे. आता तुम्ही इथं उभे आहे तर तुम्हाला काय दिसून राहिलेलं आहे. आता आपण असं रिटर्न जर तिथं गेलं तर तिथं गांधीजी आहेत का तुम्हाला. मी इथं त्या ठिकाणी थांबतो. ठीक आहे.